आज आपण गुजरातला नाही जाणार, पण गुजरातची रेसिपी नक्की घरी बनवणार. गुजरातचे एकदम कुरकुरीत असे पकोडे बनवणार आहोत आणि ते पण कसले, मेथी आणि कोथिंबिरीचे. तर मित्रांनो, व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओ आवडली तर लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका. आणि कुरकुरीत भजी खाण्यासाठी ही रेसिपी एकदम तुमच्यासाठी आहे आणि एकदम झटपट, थोडाही टाईम न लावता चला बघूया आता रेसिपी. एकदम गरमागरम भजी. चला. सर्वात पहिला मी इकडे मेथी घेतलेली आहे. तर आपल्याला ती अशी चांगली निवडून घ्यायची आहे. हे बघा, जे खराब भाग आहे ना तो नाही घ्यायचा आहे. असे आपण ना मेथीचे पानं जी असतात ना ती घेणार आहोत. तसे तोडून घ्यायचे आहेत आणि याला आपल्याला एकदम बारीक बारीक करून कापायचं आहे. हे बघा, मी इकडे चांगले पूर्ण साफ करून घेतलेले आहेत. याला आता चांगलं धुवून घेऊया आणि बारीक कापून घेऊया. तर इकडे चांगले धुवून घेतलेले आहेत. आता असं सुरीने चांगले बारीक कापून घ्या आणि जेवढं बारीक करता येईल ना तुम्हाला तेवढं छान बारीक करून घ्या. आपल्याला कोथिंबीर पण सेम अशीच कापून घ्यायची आहे. तर आपल्या इकडे मेथी झालेली आहे चांगली कट करून. आता आपण ही साईडला ठेवूया आणि सेम आपल्याला ही कोथिंबीर पण इकडे अशीच कट करून घ्यायची आहे. कोथिंबीरसुद्धा छान धुवून घेतलेली आहे. आता त्याचा देशाचा जो भाग आहे तो आपण साईडचा असा खालचा काढून टाकूया आणि वरचा भाग आहे ना हा छान एकदम बारीक 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 एकदम कटिंग करायचं आहे. जसं आपण सेम मेथी कटिंग केली ना तशीच आपल्या कोथिंबीरसुद्धा बारीक बारीक कटिंग करायची आहे. कोथिंबीरसुद्धा इकडे बारीक कटिंग करून झालेली आहे मित्रांनो. तर कोथिंबीरलासुद्धा आपण आता साईडला ठेवूया आणि आपल्याला मेन म्हणजे बेसन बनवून घ्यायचं आहे. आणि सर्वात मेन जे आपल्याला टेस्टी बनवायचं असते ते म्हणजे बेसन. तर मित्रांनो, इकडे मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि बेसन आपल्याला सगळ्यात नीट रेडी करायचं असते मित्रांनो भजीसाठी कधी पण, तेव्हाच भजी कुरकुरीत होते. तर इकडे मी मस्तपैकी आता 1 चमचा मीठ घेणार आहे. एकदम चवीनुसार मीठ घेतो आहे. इकडे 1 चमचा आपण मीठ टाकून घेऊया. त्यानंतर मी इकडे 1 चमचा हळद घेतो आहे. त्यानंतर आपण लाल मसाला, जो आपला घरचा नॉर्मल मसाला असतो लाल मसाला, तो मी टाकतो आहे. त्यानंतर आपल्याला जिरं घ्यायचं आहे थोडंसं. तर मी एकदम जिरं असं एक थोडीशी वाटी घेतो आहे आणि हातात घेऊन त्याला चांगलं आपण चुरतो ना तसं एकदम चांगलं सही करून घ्यायचं आहे. हातानेच मॅश करून घ्या आणि असं मग त्याच्यावर पावडर टाईपमध्ये टाका. आणि सगळ्यात मेन, पोट फुगू नये म्हणून आपल्याला हिंग घ्यायचं आहे. तर इकडे मी हिंग घेतो आहे. हिंगाने टेस्टसुद्धा येते आणि पोटाला त्राससुद्धा होत नाही. त्यानंतर आपण जे कोथिंबीर आणि मेथी कटिंग करून घेतलेली आहे, सगळ्यात पहिला मी इकडे मेथी टाकून घेतो कटिंग केलेली. आता आपण लगेच कोथिंबीरसुद्धा टाकून घेऊ. कोथिंबीरसुद्धा मी छान कटिंग करून धुवून ठेवलेलं आहे इकडे. आणि आता आपल्याला याला चांगलं मिक्स करायचं आहे. तर कोथिंबीरसुद्धा आपली झाली टाकून पूर्ण. पहिला सुकी मिक्स करून घ्या पूर्ण, चांगलं आहे ना मिक्स करून घ्या. त्याच्यानंतर आपल्याला पाणी टाकायचं आहे. कारण पहिलाच पाणी टाकलं तर काय होईल, मीठ मसाला चांगला मिक्स नाही होणार, ते एकाच ठिकाणी पूर्ण जाड होऊन राहील. म्हणून असं चांगलं हाताने मिक्स करून घ्या. आता मीठ मसाला सगळं मिक्स झालेला आहे. आता आपण याच्यामध्ये पाणी घेणार आहोत. तर मित्रांनो, आपल्याला इकडे पाणी थोडंसंच घ्यायचं आहे, कारण जास्तही पातळ नाही झालं पाहिजे, नाही तर भजी चांगली होणार नाही कुरकुरीत. तर इकडे मी पहिलं थोडंसं टाकून घेतो आहे. जर वाटलंच पाणी टाकावं तर नंतर टाकू शकतो आपण, म्हणून पहिलं कमी घ्या. पण मला नाही वाटत आपल्याला जास्त पाणी टाकावं लागेल. चांगलं आता मिक्स करून घ्या आणि छान मिक्स झालेलं आहे मित्रांनो. आपण पाणी तेवढंच टाकलं आहे, पाणी अजून आपण घेतलं नाही. आणि बघा, भजी इकडे झालेली आहे. बस एवढंच आपल्याला पातळ बेसन रेडी करायचं आहे. तर मित्रांनो, आता आपण इकडे कढई घेतलेली आहे आणि कढईमध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल छान गरम करूया आणि मग आपण भजी काढायला सुरुवात करूया. आता इकडे 3 ते 4 मिनटं झालेली आहेत आणि तेल गरम झालेलं आहे. पण आपण इकडे एक भजी टाकून बघूया तेल किती गरम झालं आपल्याला कळेल. तर मी इकडे भजी टाकतो आहे आणि तेल चांगलं उकळलेलं आहे. तर आपण आता गॅस थोडासा स्लो करून आता आपण बाकीच्या भज्यासुद्धा याच्यात टाकून देऊया. तर मित्रांनो, आपल्याला एक एक करून अशी भजी छानपैकी सोडून घ्यायची आहे आणि आपल्याला एकदम लहान लहान टाईपमध्ये भज्या काढायच्या आहेत, जास्तही मोठे नाही काढायच्या आहेत. आणि तुम्ही ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि जर तुम्हाला ही आजची रेसिपी आवडली असेल तर मित्रांमध्ये, फॅमिलीमध्ये नक्की व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही भजी बनवण्यासाठी आग्रह करा. मित्रांनो, आता आपल्याला अशी सगळी भजी एक टाकून घ्यायची आहे. त्यानंतर लगेच आपल्याला याला चमचा नाही लावायचा, कारण भजी थोडीशी पातळ असल्यामुळे
ती तुटू शकते. म्हणून काय करणार आपण 2 ते 3 मिनटासाठी चांगलं तेलावर त्याला फ्राय होऊ द्या. त्याच्यानंतर तुमच्याकडे झारा असेल किंवा चमचा असेल त्याच्यानं तुम्ही असे चांगले त्याला हलवून घेऊ शकतात. तर सगळ्यात पहिलं आता आपण भजी टाकून घेऊया, मग मी तुम्हाला दाखवतो आपल्याला कसं करायचं आहे. तुम्ही बघू शकतात भजी कशी एकदम वर आलेली आहे फुगून. पहिला कसं आपण जेव्हा भजी टाकतो तेव्हा ती कढईला खाली चिटकलेली असते, पण आता ती पूर्ण शिजलेली आहे, कडक झालेली आहे कुरकुरीत, त्याच्यामुळे ती वर आलेली आहे. तर आता आपण इकडे चमच्याने असं छानपैकी त्याला साईडला एकदा बघून घेऊया. छान कडक झालेली आहे मित्रांनो. मी चमचा लावून बघतोय ना, तर एकदम असं छान कडक कडक वाटते मला. तर आपली भजी इकडे आता थोड्या वेळाने 2 ते 3 मिनिटांनी रेडी होईल. आणि तुम्हाला ही सेम रेसिपी मित्रांनो ट्राय करून बघायची आहे, नक्की आवडेल. एकदम कुरकुरीत भजी जर करायची असेल तर ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करा. आणि झटपट बनणारी आहे, तुम्हाला कुठेही हॉटेलमध्ये जाऊन खाण्याची गरज नाही आहे. घरीच खा आणि एकदम हेल्थी खा. भजीला छान कलरसुद्धा आलेला आहे मित्रांनो, थोडी लालसर झालेली आहे. आपली भजी इकडे पूर्ण रेडी झालेली आहे. हे बघा मी तुम्हाला दाखवतो. बघा एकदम छान भजी रेडी झालेली आहे. तर आता आपण थोड्या वेळाने 1 ते 2 मिनिटांनी ही भजी पूर्ण काढून घेऊया आणि नक्की ट्राय करूया. कशी टेस्ट झालेली आहे आपण आता बघूया. आणि मी तुम्हालाही नक्की सांगेन की रेसिपी जेवढी लवकरात लवकर तुम्हाला ट्राय करतील तेवढी लवकर करून बघा. कारण अशी कुरकुरीत भजी खाण्यासाठी आता तुम्हाला कुठेही जाण्याची गरज नाही. मस्त घरीच बनवा, झटपट बनवा आणि भजीचा आनंद घ्या. तर मित्रांनो भजी पूर्ण इकडे लालसर झालेली आहे, तुम्ही बघू शकतात. आता आपण भजीला काढून घेऊया आणि मस्त टेस्ट करून बघूया गरमागरम भजी एकदम. तर मित्रांनो ही आहे आपली आजची रेडी केलेली कुरकुरीत भजी मेथी आणि कोथिंबिरीची. तर आपण अशी ट्राय करूया. भजी थोडी गरम आहे पण एकदम कुरकुरीत आहे. आणि हे बघा अशी भजी तोडल्यानंतर काय एकदम स्मेल येतं, वाव. तर मित्रांनो चला मी खाऊन बघतो, तुम्ही पण पटापट जाऊन बनवा.